जो अर्जुन सगळं कृष्णाचं ऐकतो, कुठे बाण मार, कोण कोण कुठून येतंय, काय कसं येतंय, आत्ता लढ, आत्ता सौम्य नको लढू, हे सगळं कृष्ण सांगतोय आणि अर्जुन ऐकतोय. असं ऐकताना जेव्हा अभिमन्यूचा वध होतो तेव्हा जयद्रथ वधाची प्रतिज्ञा करायच्या आधी तो कृष्णाला विचारत नाही. भीमाचे प्राण वाचवलेत, कारण भीम तर ऐकत नाही. त्याचं थोडंसं असं की मला आता एकदाची ती संधी मिळाली आहे, मी इतके वर्ष प्रतीक्षा केली या सगळ्या अपमानाचा बदला घेण्याची. कृष्णाचा जन्म किंवा तो अवतार त्यांनी ज्यासाठी घेतलाय ते आता होण्याची वेळ इतकी जेव्हा समोर येऊन ठेपली आहे ना, तेव्हा भावनावश होण्यासाठी पण वेळ नाहीये. किंवा ती असे लोक जे असतात ज्यांच्या जबाबदारी असते, परत एकदा मी ते म्हणेन, ते स्वतःला तसं तेवढी ती संधीच देत नाहीत. कृष्णाची एक अमोघ अशी सेना आहे, त्याचं जे सैन्य आहे त्याला नारायणी सेना असं नाव आहे. आणि त्याच्यात कितीतरी योद्धे, हत्ती, घोडे, सगळे स्वार त्याच्यावर होणारे, फार ट्रेंड ज्याला आपण आर्मी म्हणतो अशी कृष्णाची आहे. आणि ज्याच्यावर सगळी जबाबदारी असते ना, त्याचं काम सगळ्यात अवघड असतं. आणि खरं सांगू का, माझ्या मते एकमेव योद्धा आहे त्या युद्धामध्ये, आणि तो म्हणजे कृष्ण. सारथी नेहमी महत्वाचा असतो, हे का मानलं जातं की तो उत्तम योद्धा स्वतःही असावा. आणि रथ हाकणे ही एक स्वतंत्र कला आहे. जर युद्धामध्ये कृष्णाने कुठलंच शस्त्र उचललं नाही किंवा युद्धात तसं पार्टिसिपेट केलं नाही, तर त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा कुठून आली? त्याच्यासाठी एक भगदत्त राजा कारणीभूत ठरला, आणि त्याची कथा कळेलच आपल्याला. कृष्ण, आपण कृष्णाला वेगळ्या वेगळ्या नावांनी ओळखतो. कुणी त्याला सखा म्हणतं, कुणी गोपाळ म्हणतं, कुणी कन्हैया म्हणतं, आणि नॉर्थमध्ये काही प्रेमाने त्याला रणछोड दास पण म्हणतात. आपल्या सगळ्यांच्याच संस्कृतीमध्ये कृष्ण हा नवविवाहिते बरोबर येतो एक बाळकृष्ण म्हणून, आणि प्रत्येक देवघरात जाऊन प्रेमाने आणि आनंदाने बसतो. ह्या कृष्णाला, ज्याला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो, आज डॉक्टर गौरी मोघे आपल्याला सांगणार आहे की हा कसा काय रणधुरंदर कृष्ण आहे. ही जी एक टर्म त्यांनी दिली आहे ह्याच्याबद्दल त्यांच्याचकडनं आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर गौरी मोघे आपल्याला गेल्या 5 वर्षांपासून आपल्या ज्ञानयात्रा प्लॅटफॉर्मवर वेगळ्या वेगळ्या विषयांवर काही ना काही छान छान आपल्याला त्यांनी व्याख्यान दिलेली आहेत. आणि ते सगळेच्या सगळे जवळजवळ 300 पेक्षा जास्ती व्हिडिओज, ऑफकोर्स इतर विषय पण आहेत त्याच्यात, आणि ते सगळे आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहेतच. आपण जर ती वेबसाईट सबस्क्राईब नसेल केली अजून, तर तिथे नक्कीच रजिस्टर करा. आणि डॉक्टर गौरी मोघे ज्या एक संस्कृत स्कॉलर आहेत, आणि भांडारकर संस्थेत त्या गेल्या एका दशकापेक्षा जास्ती त्या तिथे एक अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. संस्कृत म्हणजे महाभारतचं जी क्रिटिकल एडिशन आहे त्याचं खूप लोकांपर्यंत ते कसं पोहोचेल, वेगळ्या वेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून त्या प्रयत्न करत असतात. आणि आज आपण त्यांना विचारणार आहोत की ह्या रणधुरंदर कृष्णाबद्दल ते आपल्याला काय सांगणार आहेत. तर डॉक्टर गौरी मोघे, खूप स्वागत तुमचं. नमस्कार. आणि आपण हा जो पॉडकास्टचा विषय तुम्ही जो सुचवला आहे, रणधुरंदर कृष्ण, हा खूप छान आहे आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना कुतूहल पण वाटत असेल त्याच्याबद्दल. तर खरंच युद्ध ही कृष्णाची नीती होती का? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? हो, कारण नेहमी ना जेव्हा युद्धाचा विषय येतो महाभारताच्या, तर भगवद्गीता हेच पहिल्या डोळ्यासमोर येतं. आणि मग ते जे चित्र जे घराघरात असतं की अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश रथामध्ये सुरू आहे, आजूबाजूला असे थोडे फेड झालेले इतर योद्धे तिथे दिसत आहेत अस्पष्टपणे. पण कृष्णाचं काम किंवा त्याची भूमिका ही युद्धामध्ये फक्त सारथी म्हणून किंवा भगवद्गीता सांगणारा परमेश्वर किंवा भगवान कृष्ण ज्याला आपण म्हणतो तशी आहे का, हे खरंच या निमित्ताने बघितलं पाहिजे. म्हणजे ती आहेच, याचं उत्तर असं आहे की ती आहेच, पण त्या व्यतिरिक्त इतके पैलू कृष्णाचे दिसतात, तर त्याबद्दल थोडं बोललं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने की धुरंधर कुणाला म्हणतात, तर ज्यांनी सगळ्याची धुरा हातात धरलेली असते, तर तो सारथी असल्यामुळे कृष्णाच्या रथाची धुरा आहेच, पण त्या युद्धामध्ये जे मुख्य काम करायचंय की धर्म संस्थापनार्थ, तर धर्माची संस्थापना करण्यासाठीचा जो आता हा रथ पुढे जातोय, या धर्मयुद्धामध्ये
धर्माची धुरा धरलेली आहे कृष्णाने, आणि त्यासाठी जे युद्ध होत आहे त्या संपूर्ण युद्धाची जबाबदारी या अर्थी मी म्हणते की ती धुरा कृष्णाच्याच हातात आहे, आणि म्हणून त्याला धुरंधर म्हणावं. आणि हा धुरंधर एरवी तर आहेच सगळ्याची जबाबदारी घेणारा, मग ती द्रौपदीच्या अश्रूंची असेल, अर्जुनाच्या प्रेमाची असेल, युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाची असेल, ते पांडवांच्या पुत्रांपर्यंत सगळं बघत आलाय तो. पण रणांगणांवर जे करावं लागतं ते नेहमी वेगळं असतं. की एरवी कोणीही तुम्ही घ्या, की ती व्यक्ती जेव्हा त्याच्या एक नेहमीच्या व्यवहारात असते आणि जर का ती बॅटल फील्डवर गेली, योद्धा म्हणून जेव्हा जाते, तेव्हा त्याची धुरा काय आहे ते जर का बघितलं तर खऱ्या अर्थाने, मी तुम्ही उल्लेख केलात की त्याला रणछोड दास म्हटलं जातं. हा संदर्भ महाभारतात येत नाही, पुराणांमधून किंवा नंतरच्या कथांमधून ते आलाय. पण ज्या व्यक्तीला, ज्या देवतेला आपण प्रेमाने रणछोड राय किंवा रणछोड दास असं म्हणतो, खरं तर ते रण त्याने कधी सोडलंच नाहीये. आणि त्या रणावर असलेल्या प्रत्येक माणसाला तिथे जायच्या आधी आणि त्याच्या नंतरही त्यांनी कधी सोडलंच नाहीये, धरून ठेवलंय धर्माप्रमाणेच प्रेमाने गुरु म्हणून, तो रणधुरंधर कृष्ण. आणि का मी त्याला असं म्हणते तर आपण हळूहळू उलगडत जाऊ. येस. आता रणाची जेव्हा गोष्ट आली आहे तेव्हा मला आणखीन एक थोडीशी क्युरिओसिटी म्हणून की ते जे स्थान निवडलं गेलं ह्या एवढ्या महत्वाच्या युद्धासाठी, ते कृष्णाने निवडलं का आणि त्याचं काय महत्व होतं? बरोबर. कारण जर का रणाबद्दल बोलतोय तर ते रणांगण कुठलं आहे आणि तेच का असा प्रश्न. आणि आज आपण कृष्णाबद्दल बोलतोय आणि त्याला सगळ्याची जबाबदारी त्यांनी घेतली असं जेव्हा म्हणतो, तर सगळ्यात सुरुवात महत्वाची ही आहे की ते कुठे होत आहे आणि ते स्थान निवडणं. त्या काळच्या भूगोलाच्या दृष्टीने विचार केला आणि आत्ताच आपण जर का बघितलं तर हरियाणा जिथे आहे तिथे ते मानलं जातं, म्हणजे कुरुक्षेत्र आहेच तिथे. आणि कुरुक्षेत्र तिथे जरी असलं तर ते बरोबर पण वाटतं, कारण जर का पांडवांची राजधानी म्हणजे कुरूंची राजधानी आणि आजूबाजूची राज्य ह्याचा विचार केला तर तिथे ते असावं, यात काही वाद नाही. पण महाभारताने त्याला एक वेगळं कारण दिलंय आणि ते कृष्णाने निवडलं. पुन्हा एकदा म्हणजे ती धुरा सांभाळणं, मी जे म्हणते ना की घेतली जबाबदारी की ती आधीपासून शेवटापर्यंत, आणि कधी कधी शेवटाच्याही नंतर आणि आधीच्याही आधी. म्हणजे युद्ध हा जर का प्रारंभ मानला या सगळ्या घटनेचा, घटनाक्रमाचा, तर त्याचा प्रारंभ काही फक्त त्या पहिल्या दिवसापासून झाला नाहीये, खूप आधीपासून सुरू आहे. त्याच्या आधी अनेक प्रसंग झाले, अनेक निमित्त झाली आणि त्या सगळ्यात कृष्ण होताच की. पण म्हणूनच की युद्धाचं स्थान निवडताना कृष्णाने ते निवडलं असं जे मानतात, तर ते कारण असं की त्याला कुरुक्षेत्र आपण म्हणतो की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशी सुरुवात होते भगवद्गीतेची. तर हे स्यमंत पंचक असं त्याला नाव आहे त्या तीर्थाला. म्हणजे ते तीर्थक्षेत्र आहे, जिथे युद्ध घडलं ते तीर्थक्षेत्र आहे. पण ते तीर्थक्षेत्र सामान्य तीर्थक्षेत्र नाही की जिथे एखादं सरोवर आहे किंवा एखादी नदी वाहते आणि पूजा अर्चा केली जाते, तसं नाही. त्याला पार्श्वभूमी पण एका युद्धाची आहे आणि म्हटलं तर अशाच अवताराची की जसा कृष्ण आपण मानतो त्यापैकीच. म्हणजे एक विष्णू या पद्धतीने देवतार का बघितली तर तिचे अवतार आणि त्या पद्धतीचं जे सगळं आपल्याकडे माहिती आहे सगळ्यांना त्या पद्धती. तर परशुरामानी असा जेव्हा अनाचार माजला होता आणि अधर्म झाला होता वेगवेगळ्या राजांकडनं, तर तेव्हा त्या राजांना ठार मारून परत धर्म स्थापन केला. तेव्हा त्या राजांना ठार मारताना जो रक्तपात झाला त्या सगळ्या अधर्मी राजांच्या रक्तांनी 5 तळी तयार झाली. ती 5 तळी रक्ताची म्हणजे हे 5 सरोवरांचं स्थान म्हणजे स्यमंत पंचक. फक्त धर्माच्या स्थापनेसाठी हा संहार झाल्याने नंतर त्याचं महात्म्य असं झालं की त्या रक्ताच्या थारोळ्याचं थोडक्यात रूपांतर तीर्थामध्ये झालं आणि तिथे ते क्षेत्र, तिथे जलप्रवाह जो होता आणि त्याच्या आजूबाजूची सगळी भूमी ही म्हटलं तर अधर्म पूर्ण नाश तेव्हाचा त्या काळातला करण्यासाठी वापरली गेली. आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने ते बॅटलफील्ड जे आहे ते कायम धर्मासाठीच झालेलं आहे तयार असं मानलं गेलं. आणि म्हणून ते निवडण्यामागे ही भूमिका आहे की तिथे आधी एकदा तशा पद्धतीने धर्मस्थापना झालीये आणि ते यशस्वी पण झाली. त्यानंतर धर्म होता आणि त्या राजांचा जो सगळा अनाचार होता तो संपला त्याच्यानंतर. आणि मुळातच तिथे अजून एक कारण आहे की ज्या कुणाचा मृत्यू तिथे होईल त्याला स्वर्गप्राप्ती होईल. मुळातच की हे जे सगळे लढणार आहेत ते काही कृष्णाचे शत्रू नाही आहेत, म्हटलं तर त्याचे नातेवाईकच आहेत की म्हणजे कौरव पांडवांचा विचार केला. आणि कृष्ण अशा ठिकाणी आहे त्या काळामध्ये
की तो संपूर्ण मानवतेला बघतोय, सगळ्यांच्या धर्माला बघतोय, तर तो कुणाच्याच विरुद्ध नाहीये खरं स्वतः. त्यामुळे जर का असं स्थान निवडलं की ज्याला आपण म्हणतो ना की युद्धात कामी येणं, आणि जर का युद्धामध्ये तुम्ही म्हणजे वीरगती ज्याला आपण म्हणतो, तर ती उत्तमच गती मानली जाते योद्ध्यांसाठी. पण इथे ती वीरगती मिळाली तर तुमची गती अजून चांगली होईल आणि तुमचं पापक्षय होऊन जाईल, कारण तुम्ही एका चांगल्या कार्यासाठी स्वतःचे प्राण दिलेत. कारण कोणीही मेलं, कुणाच्याही बाजूनी लढलं, तरी शेवटी हे सगळं एका धर्मयुद्धासाठी चाललंय. आणि म्हणून स्यमंत पंचक निवडलं गेलं की जिथे पावन झालेलं आहे ते आधी पण धर्मस्थापनेने, आणि आता पुन्हा एकदा ती होणार आहे. आणि कृष्ण युद्धात लढणारच नाही किंवा एखादं शस्त्र उचलणारच नाही, हे सगळं कधी ठरलं किंवा ह्याचं काय प्रयोजन होतं? फार छान प्रश्न आहे, मार्मिक असा. कारण त्याच्यातनं आपल्याला कृष्ण चरित्र ज्याला आपण म्हणतो ते कळतं की उद्योग पर्वामध्ये ही सगळी चर्चा येते, म्हणजे ज्याला प्री बॅटल एपिसोड ज्या पर्वात आहेत, युद्धाच्या आधीच तयारी, उद्योग म्हणजे तयारी करणं, प्रिपरेशन या अर्थी. तर ती जिथे सुरू आहे ना, तर तिथे ती कथा सगळ्यांना माहितीये की कोणी कुठला राजा आपल्या बाजूने वळवायचा, हे सगळे प्रयत्न चाललेत. आणि एकाच वेळेला दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाकडे जातात, कारण कृष्णाची एक अमोघ अशी सेना आहे. त्याचं जे सैन्य आहे त्याला नारायणी सेना असं नाव आहे. आणि त्याच्यात कितीतरी योद्धे, हत्ती, घोडे, सगळे स्वार त्याच्यावर होणारे, फार ट्रेंड ज्याला आपण आर्मी म्हणतो अशी कृष्णाची आहे. आणि ती आणि कृष्ण असं जर का ज्याच्या बाजूला येईल तो जिंकणार, याच्यात काही वाद नव्हता. तर एकाच वेळेला अगदी ड्रॅमॅटिक काही काही सीन्स जे महाभारतात आहेत ना, त्यापैकी हा एक प्रसंग. आणि अर्थातच थोडंसं एक स्वभाव चित्रण पण त्याच्यात होतं की दुर्योधनाला जी स्वतःबद्दलची त्याची कल्पना आहे ते बघतात, तर कृष्ण झोपलाय, सगळ्यांना प्रसंग माहितीये, तर तो जाऊन त्याच्या डोक्यापाशी बसतो की मी खाली बिली कुठे बसणार नाही. पण अर्जुनाचं इतकं ममत्व आहे कृष्णाबद्दल आणि इतकं प्रेम आहे आणि त्याला इतका आदर आहे, भक्तीच आहे, म्हणजे त्याची ती वारंवार दिसते. त्या प्रेमाचं रूपांतर जे भक्तीत झालेलं आहे दोघांच्याही बाजूने ते दिसतं आपल्याला. तर तो जाऊन त्याच्या पायाशी बसतो. अर्थातच डोळे उघडल्यावर पहिले अर्जुन दिसतो आणि मग तुला काय पाहिजे ते माग असं सांगितल्यावर दुर्योधन म्हणतो की मी मोठा आहे, मला आधी अधिकार पाहिजे वगैरे, ही सगळी कथा होते. पण मग तिथे कृष्ण पहिल्यांदा सांगतो की तुम्ही मागा, पण माझी एक अट आहे. मी असं ठरवलंय की मी युद्धात लढणारच नाहीये, मी शस्त्र उगारणार नाही कोणावर. आणि तर आता बघा की दोन तुम्हाला विकल्प आहेत, की निशस्त्र असा मी वासुदेव कृष्ण, किंवा माझी पूर्ण सेना, नारायणी सेना आणि यादवांचे सगळे वीर, असं. तर अर्थातच दुर्योधनाच्या डोक्यात असं आहे की त्याच्याकडे त्याला असलेल्या शक्तीचा कायम गर्व आहे आणि त्याला असं वाटतं की युद्ध लढण्यासाठी नेहमी शक्तीच लागते, कारण तो खूप सराव करतोय ना. त्यांनी असं ठरवलंय की हे तर पांडव गेलेत वनवासात, पण मी राजमहालात आहे, माझं सगळं प्रशिक्षण आहेच, त्यामुळे तो सतत तयारी करतोय. त्यामुळे ज्याचा बळावर गरजेपेक्षा जास्त विश्वास आहे ना, तिथे बुद्धी कधी कधी क्षीण होत जाते. त्याचा प्रत्यय येतो आपल्याला प्रसंगात की ज्यांनी सैन्याला तयार केलंय, ज्याला मास्टर माइंड असं आपण म्हणतो, तो ज्या बाजूला आहे, सैन्य आहेच ना, पांडवांकडे पण सैन्यच आहे, पण दिशा देणारा दिग्दर्शक ज्याला आपण म्हणतो किंवा नीतिज्ञ ज्याला म्हणतो, तुम्ही कितीतरी इतिहासातली युद्ध बघा, ती फक्त शौर्यावर लढली जात नाहीत, ती स्ट्रॅटेजिकलीच लढली जातात. काही वेळेला जी प्लॅन्ड युद्ध आहे ती तर अचानक तुमच्यावर हल्ला होतो, मग ते करायचं काय, त्याला पण एक नीती असते प्रत्येक ठिकाणी. पण तरी ऐन वेळच्या गोष्टी काही ऐन वेळेला होतात. पण जिथे प्लॅन्ड बॅटल आहे तिथे जर का स्ट्रॅटेजी चांगला असणारा आणि ज्याला युद्धाचा अनुभव असलेला असा माणूस आहे, त्याला सोडून सैन्य निवडणं, इथेच पराजय स्वीकारला होता. पण ती अट तेव्हा पहिल्यांदा सांगितली की मी नाहीतर माझं सैन्य. तर अर्थातच दुर्योधनानेच पहिले सांगितलं की नाही, मला सैन्य पाहिजे, कारण त्याला वाटतंय की जिथे सैन्य आणि एवढी शस्त्रास्त्रे तिथे विजय निश्चित आहे. पण कृष्णाला माहितीये की अर्जुनाला काय हवंय, आणि अर्जुनाने पण सांगितलं की निशस्त्र असशील तरी चालशील, मला तू पाहिजेस. आणि मग तिथे कृष्णाने स्वतःहून सांगितलं की मी शस्त्र धरणार नाही, पण मी तुझं सारथ्य करीन. त्यामुळे ज्याच्या रथाची धुरा आणि ज्याच्या धर्माची आणि विजयाची धुरा कृष्णाच्या हातात आहे, त्याच्याकडे जय विजय असलाच पाहिजे. खराखुरा तो सूत्रधार आहे. अगदी. पण खरंच कधी कृष्णाने शस्त्र हातात घेतलंच नाही का? आता महाभारत फार आवडतं मला वेगवेगळ्या कारणांसाठी. त्यापैकी एक कारण की जिथे आपल्याला माहितीये की महाभारतामध्ये म्हणजे अक्षरशः की वचन हे शासन अशा पद्धतीने ते दिसतं की वचनबद्धता आणि एक आपल्याकडे मोठी प्रतिज्ञा आहे आणि धर्माप्रमाणे किंवा जे बोललं तेच करायचं, मग काही झालं तरी चालेल, असे काही प्रसंग आहेत ना. आणि म्हणून इतकी भीतीदायक किंवा भीषण अशी प्रतिज्ञा घेतली गेली की त्या व्यक्तीचं नाव भीष्म असं पडलं.
त्या माणसाचंच नाव, त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणून त्याला भीष्म Yes. म्हणायला लागले. तर अशी पण एक प्रतिज्ञा आहे की फार वंशाला वारस नाही आणि सिंहासनाच्या बाजूने मी राहीन असं म्हणताना सिंहासनाच्या बाजूला धर्म आहे की नाही हे पाहिलंच नाही. आणि प्रतिज्ञेमुळे फक्त तिथे आपण आहोत अशा पद्धतीची एक प्रतिज्ञा आहे आपल्या समोर. आणि त्या पार्श्वभूमीवर किंवा त्या तराजूत जर का आपण कृष्णाची प्रतिज्ञा बघितली ना, तर कधीही शिकण्यासारखं कृष्णाकडनंच आहे हे पुन्हा एकदा कळतं. कारण महाभारतातलं युद्ध असू देत किंवा धर्म असू देत, आपल्याला एकच मुख्य संदेश मिळतो, प्रवाही पण असलं पाहिजे. मी खरंय. असंच लढीन, मी तसंच करीन. तुम्ही परत एकदा की स्ट्रॅटेजी जितकीच महत्वाची आहे तितकीच उत्स्फूर्तता महत्वाची असते युद्धात. तुम्ही खूप ठरवून गेलात पण ऐन वेळेला समोरच्यानी काहीतरी वेगळंच केलं तर नाही मी असं पाठ केलं होतं, माझ्या अधिकाऱ्यांनी मला असं, मी असंच करीन, असं नाही ना. तू जिवंत राहा आणि बाकीच्यांना पण जिवंत ठेव. यासाठी जे करायला पाहिजे ते करताना तुम्ही प्रतिज्ञा, वचनबद्धता हे आठवत बसलात तर उपयोग नाहीये. आणि कृष्णाला ते नीट माहितीये की प्रत्येक काळाला एक प्रवाह असतो, गती असते. त्या गतीबरोबर आपण गेलं पाहिजे आणि त्या प्रसंगानुरूप वागलं पाहिजे. त्यामुळे जरी अशी वचनबद्धता माहिती असली आणि कृष्णाने वचन दिलंय की मी लढणार नाही, मी हातात शस्त्र घेणार नाही, पण ज्यांनी अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती त्या भीष्माच्याच विरोधामध्ये असा एक प्रसंग आला की कृष्णाला हातात शस्त्र घ्यायला लागलं. खरंय, शस्त्र. खरंय, कारण त्याचं कारण असं झालं की अर्जुनाला जरी भगवद्गीता सांगितली तरी तो हळवा आहे हे आपण विसरून नाही चालत. आणि त्यांनी इतर जी सगळी युद्ध केली त्याच्यामध्ये त्याच्या समोर कधी त्याचे नातलग नव्हते. इथे खऱ्या अर्थाने त्याला स्वतःच्या बांधवांना मारून टाकायचं युद्धामध्ये, कारण ते मरत नाहीत तोपर्यंत हे संपणारच नाही अशी वेळ आली. म्हणजे त्यांनीच काही दुसरा चॉईस ठेवला नाही असं झालंय. पण किती दिवस भीष्माबरोबर युद्ध, पहिला सेनापती ना, तर किती दिवस ते युद्ध चाललंय तुम्ही बघा. आणि त्याच्यात अशी वेळ आली आहे की भीष्म आपला रोज पांडवांच्या बाजूचा सगळा संहार करतोय पण अर्जुन काही त्याला नीट प्रतिकारच करत नाही. त्यामुळे कृष्ण बघतो आणि म्हणतो की तू हे ज्या माइल्ड पद्धतीने आणि अतिशय सौम्य असं तू युद्ध करतोयस त्या भीष्माशी, ते बघता तुझ्याच्याने काही होणार नाही. आणि अशा पद्धतीने जर का भीष्म लढत राहिला आणि तू इतका कमकुवत प्रतिकार त्याचा करत राहिलास तर आपली सेना काही राहत नाही आणि मग धर्मात संस्थापना पण होत नाही. तर आता तू बाजूला हो, तुझ्याच्याने होत नाही. तर ज्याला आपण आसूड म्हणू ना, अशा पद्धतीचं एक त्या रथात म्हणजे चाबूक. त्यासारखं की तसं एक त्यांनी पटकन हातात घेतलंय. सारथी आहे ना तो, रथातच बसलेला आहे. तर त्या अर्जुनाच्याच रथात ना तो एक शस्त्र हातात घेतो, उगारतो आणि जातो की मी भीष्माला मारतो, तुझ्याच्याने होत नाही ना तर मी भीष्म वध करतो. मग ते बघितल्यावर अर्जुनाला एकदम खडबडून जाग आल्यासारखी होते आणि तो म्हणतो नाही तू प्रतिज्ञा केलीस, माझ्यामुळे तुझी प्रतिज्ञा थोडक्यात भंग नको पावायला, ते माझंच काम आहे, मी त्याचा वध करीन ठरल्याप्रमाणे, माझ्या सैन्याला वाचवीन. पण त्यामुळे ज्याला म्हणतो ना की नरोवा कुंजरोवा, तशा पद्धतीचा प्रसंग आहे की शस्त्राने कोणाचे प्राण नाही घेतले पण शस्त्र उगारलं होतं आणि चालवायची पण तयारी होती आणि वध करायची पण तयारी होती. पण म्हटलं तर ते अर्जुनाला प्रेरणा देण्यासाठी, आणि जर का अर्जुन ते करू शकला नसता तर कृष्ण चरित्र आणि कृष्णाची नीती बघता आणि त्याला असलेलं काळाचं भान बघता कृष्णाने ते केलं असतं. आणि असं बरेचदा झालं असेल ना की कृष्णाने अर्जुनाचे किंवा इतर पांडवांचे प्राण वाचवले, कधी असे पण प्रसंग आले खूपदा. आणि खरं सांगू का की यामुळे ना आपण थोडंसं महाभारतातल्या बॅटल स्ट्रॅटेजीज बद्दल पण आपण बोलू शकतो किंवा तो एक आपल्याला अंदाज येत जातो कसा आहे ते, की सारथी नेहमी महत्वाचा असतो. हे का मानलं जातं की तो उत्तम योद्धा स्वतःही असावा. आणि रथ हाकणे ही एक स्वतंत्र कला आहे की कधी ते कुठून घोड्यांना पळवायचं, कुठल्या दिशेला न्यायचं, इतकी रणधुमाळी जिथे सुरू असते तिथे कशा पद्धतीने आपला जो रथी आहे म्हणजे रथावरचा योद्धा आहे त्याला सगळ्यात जास्तीत जास्त लढण्यासाठी कसा स्कोप मिळावा हे सगळं सारथ्याला यावं लागतं. आणि तुम्ही महाभारतातली इंटेन्स आहेत सगळी वर्णनं युद्धाची, तर प्रत्येकाच्या सारथ्याला अनेकदा बाण लागतात. आता आपण मगाशी म्हणताना की धर्मयुद्ध आहे, तर युद्धाचे धर्म म्हणजे नियम पण असतात. तर त्याच्यात ठरलंय की नाही मारायचं सारथ्याला, ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याच्यावरती हल्ला करायचा नाही. पण योद्ध्याला पाडण्यासाठी कायम सारथ्यावर वार केले जातात. इतरही सारथ्यांवर केलेले आहेत की असं नाही की फक्त अर्जुनाच्या सारथ्यावर केले. फक्त इतरांच्या सारथी असणं आणि अर्जुनाचा सारथी जो कृष्ण आहे त्यामुळे पार्थ सारथी ज्याला म्हटलंय त्यात फरक आहे. आणि फरक अजून काय माहितीये का की जेव्हा जेव्हा कृष्णावरती हल्ला होतो कोणाकडनं तेव्हा अर्जुनाला जास्त द्वेष चढतो. त्यामुळे
अर्जुनाला खच्ची करण्यासाठी जर का कोणी कृष्णावर बाण मारला तर उलटच होतं, कारण जास्त जोर चढतो अर्जुनाला की मला मारलं तर चाललं असतं, कृष्णाला का मारलं, ह्यामुळे जास्त जोरात लढलं जातं. त्यामुळे जे जे मला आपण म्हणायचं नाही की स्ट्रॅटेजिकली या युद्धाकडे या निमित्ताने बघता येतं. तर असे जेव्हा प्रसंग झाले किंवा अर्जुनाचं लक्ष नसताना किंवा अर्जुनाला माहिती नसताना असे वार जेव्हा केले गेले तेव्हा अर्जुनाचे प्राण वाचवलेत कृष्णाने. आणि त्या छान छान गोष्टी आहेत, त्या खऱ्या अर्थाने छान छान गोष्टी की अगदी मुलांना पण आवडाव्यात अशा. आणि ते माहिती आहे थोडंफार आपल्याला, नाही असं नाही. भगदत्त नावाचा राजा होता, तर त्यांनी जेव्हा वार केला तर अर्जुन बेसावध असावा आणि त्यामुळे तो वार झेलण्यासाठी कृष्ण उठून उभा राहिला आणि त्याने स्वतःच्या छातीवर तो घेतला. हो, प्रेम बघा किती आहे. म्हणजे सारथी म्हणून भूमिका तर बरोबर आहे की म्हटलं तर कसं की त्याचा सारथ्याचा तो मास्टर असतो जो महारथी किंवा रथी आहे. त्यामुळे मी असेपर्यंत त्याला ते होता नाही कामा. परत कसं स्ट्रॅटेजिकली मी का म्हणते की चक्ररक्षक पण असतात प्रत्येक रथाच्या, ज्याला आपण म्हणू चाकं आहेत तिथे कव्हर देणं ज्याला आपण म्हणतो आत्ताच्या काळामध्ये, तसे चक्ररक्षक पण असतात. हे सगळे तिघं मिळून त्याला आधी प्रोटेक्ट करत असतात, मग जे त्याच्यापर्यंत जातं त्याला तो उत्तर देत असतो. पण त्याच्यातनं सुद्धा जेव्हा असं काहीतरी भेदलं जातं ना ते चक्र, म्हणजे ते रक्षाचक्र मी म्हणेन, आणि पटकन काही करण्यासारखं नाहीये, तर तेव्हा कृष्णाने तो वार स्वतःच्या छातीवर घेतलाय. मग तिथे थोडासा चमत्काराचा भाग असा येतो की जेव्हा भगदत्ताचा शस्त्र त्याच्यावरती जातं, आदळतं कृष्णाच्या छातीवर, तर ते त्याला लागायच्या ऐवजी आणि त्याला अपाय होण्याच्या ऐवजी त्याची एक माळा होते तयार. माळा ज्याला म्हणू त्याला मग ती वैजयंती ज्याला म्हणतो आपण, तुळशीची माळ असं. तर त्याच्या गळ्यात गेल्यावरती त्याचं अस्त्रशस्त्र पण सगळं निघून जातं आणि थोडक्यात ते नाकाम हो जात आहे जसे कहते की तशा पद्धतीने निष्काम होतं, काही त्याचा उपयोग होत नाही आणि त्याच्या गळ्यामध्ये ते हार असल्यासारखं होतं. तर तेव्हा वाचवलंय. त्याच्यानंतर एक साप आहे, म्हणजे नाग आहे, सर्प, तर तो आधीपासून वैरी आहे पांडवांचा आणि अर्जुनाला त्याला मारायचंय. तर कर्ण आणि अर्जुनाचं जेव्हा युद्ध चाललंय तर काही झालं तरी अर्जुन काही मागे हटत नाहीये. तर तेव्हा तो सांगतो नाग की आपण म्हणजे थोडे ज्याला कपट म्हणतो ना त्याचा कर्णाला की मी तुझ्या बाणावर बसतो आणि तू बाण सोड. त्याला वाटेल की फक्त बाण येतोय, तर बाण इकडे तिकडे चालला तरी त्याला चिलखत असले प्रश्न येणार नाही, पण मी त्याच्यामुळे त्याच्या जवळ जाईन आणि त्याला दंश करेन. म्हणजे हे कर्णाला पटलंय की नाही माहिती नाही, पण काळाची गरज, मी म्हंटल ना की एकदा एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, तर वॉरमध्ये तर ते दिसतंच की फेअर अनफेअर एका पॉइंटला राहतच नाही, की तुम्ही जिवंत राहणं आणि तुमची बाजू जिंकणं आणि तुमचे लोक न मरणं त्या राज्यातले, नाहीतर हे जिंकले तर ते येऊन पुढे जातील. याच्यासाठी जे जे करायचं असतं ते जेव्हा केलं जातं, त्यात कर्णाला पण एक ती हे अगतिकता आली की अजून आपण हरवू शकत नाही, तर तयार होतो तो आणि त्याच्या बाणावर तो बसलाय नाग. आणि प्रसंग असा की अर्जुनाला माहिती नाहीये की समोरच्या बाणावर एक नाग पण येणार आहे, विषारी, जो आपल्याला दंश करणार आहे. पण इथे ती एक अद्भुत आणि जे एक वेगळं सामर्थ्य आहे कृष्णाचं, ज्याला आपण इंट्युशन म्हणतो, की आधीच त्याला जाणवतं. आणि असा सारथी असल्यामुळे अर्जुनाला खूप खूप मदत झाली आहे. नाहीतर सगळं एवढ्या रणधुमाळीमध्ये सांभाळणं, अर्जुन स्वतः पण खूप प्रेशियस आहे, तो वेगळा आहे, तो नरऋषी आहे पूर्वजन्मातला, आपण अनेकदा बोललोय, त्यामुळे त्याच्याकडे पण काही वेगळ्या पद्धतीचं सामर्थ्य आहे. पण जे कृष्णाकडे आहे त्याचं कृष्णत्व ते वेगळंच पडतं, त्याच्या ते लक्षात येतं. आणि मग तो आपल्या पायानी जोरात तो रथ प्रेस करतो, दाबतो, आणि त्यामुळे रथाचं चाक थोडं खाली जातं, रुततं त्या मातीमध्ये. फक्त कर्णनी आहे ज्याच्या रथाचं चाक रुतलं, पण कर्णाचं चाक रुतल्यामुळे त्याची सगळी गतीच थांबली. अर्जुनाच्या रथाचं चाक थोडं खाली धसल्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्यामुळे तो बाण जो येतो त्याचा सगळा अंदाज चुकतो उंचीचा, आणि अर्जुन खाली गेल्यामुळे रथाबरोबर त्याच्या मुकुटावर तो लागतो, गळ्यापाशी कुठे येत नाही. नाहीतर चिलखत आणि मुकुट याच्यामध्ये मान आहे ना, त्याच्यातनं तो जाऊच शकला असता, पण मुकुट पूर्णपणे धातूचा असल्यामुळे तिथे बाण तो लागतो आणि खाली पडतो. आणि अर्जुनाला तात्काळ कृष्ण सांगतो की अर्जुना नीट लक्ष दे, आता तुझ्या लक्षात येईल त्या बाणावर नाग बसला तर ताबडतोब मारून टाक. आणि त्या ऐकता क्षणी अर्जुन त्या नागाला मारून टाकतो. अशा पद्धतीने प्राण वाचवलेत, भीमाचे प्राण वाचवलेत. कारण भीम तर ऐकत नाही, त्याचं थोडंसं असं की मला आता एकदाची ती संधी मिळाली आहे, मी इतके वर्ष प्रतीक्षा केली या सगळ्या अपमानाचा बदला घेण्याची, किंवा इतकं सगळं गैर आमच्या बरोबर घडलं, फायनली चान्स मिळाला की धर्माच्या बाजूनी हे करू. तर अश्वत्थामा एक अस्त्र सोडतो ज्याचं नाव नारायणास्त्र असं आहे, नारायणाचंच ते अस्त्र आहे. त्यामुळे त्याचं नियम असा आहे की ते खरं अतिशय अघोरी, ज्याला म्हणू भयंकर अस्त्र असं आहे. फक्त जो निशस्त्र आहे
त्याला ते अस्त्र काही करत नाही. ज्याच्या हातात कुठल्याही पद्धतीची गदा तलवार असं शस्त्र नाही, त्याला ते एक अस्त्र काही अपाय नाही करू शकत. तर ते अस्त्र जेव्हा येतं तेव्हा कृष्णाला माहितीये ना, कारण ते नारायणाचंच अस्त्र आहे, तो सांगतो की ह्याला तोड नाहीये आपल्याकडे, याला पर्याय म्हणजे आपण प्रतिकार नाही करू शकत, अर्जुन पण नाही करू शकत. तर तो सगळ्या सैन्याला आदेश देतो, कृष्ण, म्हणजे तो सेनापती नाहीये, तो एक सारथी आहे, फक्त साधा सुद्धा सारथी. पण तो सांगतो की सगळ्यांनी आपल्या हातातली शस्त्र टाका. म्हणजे इथे तर त्यांनी समस्त सैन्याचे आणि जिवंत असलेल्या सगळ्यांचेच प्राण वाचवलेत पांडवांच्या बाजूच्या, फक्त पांडवांचे असं नाही, कारण नाहीतर नारायणास्त्राने सगळ्यांचा संहार झाला असता. तर अर्जुन सुद्धा खाली टाकतो धनुष्य त्याचं, पण भीम म्हणतो की मी माझं खाली ठेवणार नाही गदा, मी माझी शस्त्र सोडणार नाही, म्हणजे मी मेलो तरी बेहत्तर, पण मी नाही माझं शस्त्र सोडणार. मग आता त्याच्यात वेळ इतका कमी आहे, मग कृष्णाच्या सांगण्यावरनं अर्जुन परत हातात धनुष्य घेऊन बाणांचं एक कवच तयार करतो आणि बळजबरीने अक्षरशः हाताला धरून भीमाला खाली ओढतो. कृष्णाने सांगतो की ते सोड हातातलं, त्याशिवाय काही उपयोग नाही, आपण जिवंत राहिलो तर थोडक्यात लढू. आणि मग ते तोपर्यंत ते त्यांनी आपल्या अंगावर येऊ नये म्हणून कृष्णाच्या सांगण्यावरनं अर्जुनाने एक ते चक्र केलेलं असतं बाणांचं कवच असं. मग ते झाल्यानंतर हातातनं हा खाली टाकतो आणि मग ते आलेलं अस्त्र परत जातं आणि अक्षरशः अश्वत्थाम्याला एक अपयश येतं पुन्हा, कारण ते एकदाच त्याचा प्रयोग होऊ शकतो, त्यामुळे पुन्हा ते होणार नाही. त्यामुळे म्हटलं तर कृष्णाने सगळ्याच पांडवांचे प्राण त्यात वाचवलेत. पण जसं कृष्ण म्हणतात तसं हे सगळेच्या सगळे ऐकतात का त्यांचं म्हणणं? आता ते कसं असतं की काही वेळेला जरी गुरूंचं सगळं ऐकलं पाहिजे किंवा आपण ज्याला मानतो आणि एक ज्याला म्हणू ना की एक सूत्रधार आहे, एक दिग्दर्शक आहे, तर त्याचं ऐकलं पाहिजे. खरं जरी असलं तरी प्रत्येक वेळेला ते ऐकलं जात नाही किंवा काही वेळेला ना विचारलंच जात नाही की ऐकायला लागू नये. एक सामान्य प्रवृत्ती दिसते की जेव्हा कुठेतरी गडबड करायची असते किंवा माहिती असतं की आपल्या वरचा माणूस किंवा ज्याला जबाबदारी घ्यायची, आपण हे विचारायला गेलो तर हा करू देणार नाही, तर असं अनेकदा दिसतं की लोक करूनच मोकळे होतात, विचारायचंच नाही. तसं झालंय जयद्रथ वधाच्या वेळेला की जो अर्जुन सगळं कृष्णाचं ऐकतो, कुठे बाण मार, कोण कुठून येत आहे, काय कसं येतंय, आत्ता लढ, आत्ता सौम्य नको लढू, हे सगळं कृष्ण सांगतोय आणि अर्जुन ऐकतोय. असं ऐकताना जेव्हा अभिमन्यूचा वध होतो तेव्हा जयद्रथ वधाची प्रतिज्ञा करायच्या आधी तो कृष्णाला विचारत नाही आणि तो सरळ अशी प्रतिज्ञा घेऊन टाकतो, भीष्मासारखीच, जशी भीष्माने घेतली तशीच, की ते प्राण जाय पर वचन न जाय, या पद्धतीची, की जर का संध्याकाळच्या आत मी त्याला मारलं नाही तर मी स्वतः अग्निप्रवेश करीन. ही प्रतिज्ञा करताना कुठेही कृष्णाचा सल्ला अर्जुन घेत नाही आणि कृष्ण संतापतो. तो म्हणतो की तू कशी काय अशी प्रतिज्ञा, म्हणजे महाभारत युद्धामध्ये ना आपल्याला युद्ध कसं केलं पाहिजे हे तर कळतंच. युद्ध करत असताना तुमची भावना तुमच्यावरती ओव्हरपॉवर नाही झाली पाहिजे, की जे ठरलंय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणजे जर का असं ठरलेलं असेल की ही तळी आहेत महत्वाची, इथपर्यंत ह्या कॅम्प्स पर्यंत आपल्याला पोहोचायचंय, ह्या प्रमुख योद्ध्याला किंवा त्याच्या सैन्याला आपल्याला पाडायचे आणि मगच आपला विजय होऊ शकतो, तर ते करायचं तुम्ही काहीतरी दुसरं नाही करायचं. की जे स्ट्रॅटेजी फार महत्वाची असते आणि निर्धार. ऐन वेळेला असं भावना प्रधानता आली ना की मग सगळीकडे सगळीच नेहमी गडबड होत असते. तर ते एक युद्ध महाभारताचं शिकवतं. आणि एरवी पण आपण ज्याचं ऐकतो त्याचं कसं ऐकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कशी कुठेतरी गडबड होता नाही कामा, हे पण हा प्रसंग आपल्याला सांगतो. तर कृष्ण म्हणतो की तू असं कसं केलंस, मला न विचारता तू कशी अशी प्रतिज्ञा केलीस. आणि कृष्णाला खूप काळजी आहे. त्याचं कारण असं की जयद्रथाने पण शंकराची तपश्चर्या केलेली आहे आणि त्याच्याकडे पण असं वरदान आहे शंकराचं, आणि मुळातच की अर्जुना व्यतिरिक्त त्याला कुणाला मारायचंच नाहीये आत्ता तरी. त्यामुळे त्याला अर्जुनालाच मारायचंय, जयद्रथाला पण, असं जे आहे त्याच्यामध्ये शंकराचं असलेलं त्याला वरदान. आणि मग परत एकदा तो हरिहर अशा पद्धतीचा एक ज्याला आपण म्हणू की विरोध समोर येतो की कृष्णानी म्हणजे नारायणाने काहीतरी, विष्णूंनी काहीतरी रचलंय आणि त्याला समोर शक्ती कुठली आहे, रुद्राची किंवा शंकराची. मग ते डिव्हिनिटीज मधलं जे सामर्थ्य असतं ते कशा पद्धतीने चॅनलाइज करायचं, हे सगळे प्रश्न पडलेत. आणि मुळातच तो समोरच आला नाही. म्हणजे ते सगळे प्रयत्न होतातच ना की कौरव त्याला पुढेच येऊ देत नाहीत जयद्रथाला, अर्जुनापर्यंत पोहोचूच देत नाहीत, की त्याला खेळवत ठेवतात इतरांबरोबर की संध्याकाळ झाली तरी अर्जुन तिथपर्यंत पोहोचूच नाही.
असं काहीतरी करत राहणार हे कृष्णाला आधीच माहितीये. त्यामुळे जर का अर्जुनाला तो दिसलाच नाही किंवा त्यांनी काहीतरी वेगळं केलं आणि तो मेलाच नाही तर अर्जुन हकनाक प्राण गमावून बसेल आणि मग पुढच्या युद्धाचं काही खरं नाही हे कृष्णाला जाणवल्यामुळे तो इतका चिडतो. पण शेवटी तो धुरंधर आहे, त्याच्याकडे धुरा आहे, त्यामुळे तो जबाबदारी घेतो आणि म्हणतो की मी बघतो आता हे काय करायचं. तो कृष्णाला म्हणजे कृष्णाला तो प्रश्न पडलाय की आता काय काय करायचं, तो सगळं अँटिसिपेट करतो. आणि तेव्हा जे मगाचा एक जो प्रश्न होता की शस्त्र धरलं की नाही आणि प्रतिज्ञेमध्ये किती फरक आहे आणि जे काळाला अभिप्रेत आहे तसं तुम्ही वागलं पाहिजे. मग प्रतिज्ञा म्हणून फक्त उपयोग नाहीये, योग्य अयोग्याचं पण भान असलं पाहिजे त्या काळातल्या. तर कृष्ण जरी सारथी असला आणि त्याने ठरवलेलं असलं की तो लढणार नाही, शस्त्र घेणार नाही, पण तो एक उत्तम योद्धा आहे, एक उत्तम प्रशासक आहे आणि एक उत्तम बंधू आहे पांडवांचा. त्यामुळे तो बॅटलफील्डवर येताना स्वतःचा रथ, स्वतःचा सारथी घेऊनच उपस्थित आहे. असं नाहीये की मी लढणार नाही तर मी काय आणणार नाही माझं, मी आपला नुसता येतो लगाम हातात घेतो घोड्यांचा, अजिबात नाही. त्यांनी त्याचा रथ, सारथी सगळं आणलेलं आहे आणि दारुक हे त्याच्या सारथ्याचं नाव. तर तो जेव्हा हे सगळं घडणार त्याच्या आधी दारुकाला असं सांगून ठेवतो की तू माझ्या इशाऱ्याची वाट बघ. जर का मला असं दिसलं, पुन्हा एकदा जर का मला असं दिसलं की अर्जुनाला जयद्रथाला मारणं शक्य होत नाहीये, तर अर्जुनाचे प्राण जातील आणि माझा जीव आहे अर्जुन म्हणजे, आणि आत्ताच्या काळाला धर्मासाठी तो जिवंत असण्याची थोडक्यात गरज आहे. तर जर का अशीच वेळ आली तर मी एका ठराविक पद्धतीने शंख, पांचजन्य शंख माझ्याकडेच आहे ना, त्याचा तो असतोच त्याच्याकडे, कारण शंख फुंकतात सारथी जे असतात. ते ठरलेलं आहे त्यांचं, ज्याला आपण कन्व्हेन्शन म्हणू किंवा साईन कोड जे वापरले जातात की एक इशारा असतो प्रत्येक सैन्यामध्ये ठरलेलं असतं की अशा पद्धतीचं काहीतरी झालं की त्याची ही रिॲक्शन येणार किंवा मदत येणार. तर एका ठराविक पद्धतीने मी जेव्हा शंख वाजवीन तेव्हा तू ताबडतोब रथ घेऊन माझ्यासमोर उपस्थित हो. मी स्वतः रथावर चढीन आणि मी स्वतः जयद्रथाला मारून टाकीन, पण मी अर्जुनाला मरू देणार नाही. ह्याला म्हणतात प्रतिज्ञा. असं मला उगाच भलावण नाही करत आहे, पण मला हा जो एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, आणि जे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत सगळं घेऊन जायचं. मी परत सांगते अनेकदा की ज्याच्यावर सगळी जबाबदारी असते ना त्याचं काम सगळ्यात अवघड असतं. आणि खरं सांगू का, माझ्या मते एकमेव योद्धा आहे त्या युद्धामध्ये आणि तो म्हणजे कृष्ण. बाकी सगळे लढतायत पण जबाबदारी पूर्णपणे त्या युद्धाची कोणी घेतली असं मला तरी नाही वाटत. तुम्ही एक रितसर सगळे एपिसोड्स बघा. जो तो आपल्या शौर्यासाठी लढतो, आपल्या नावासाठी लढतो, कोणी धनुष्य आहे म्हणून लढतो, कोणाला गदेचा अभिमान आहे. जे घडवायचे ते घडवण्यासाठी कोण लढतंय तिथे? फक्त कृष्ण लढवतोय. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने सूत्रधार प्रयोजक असा आहे. त्यामुळे त्या आधीच्या प्रश्नाचं पण एक अर्ध उत्तर मी आता या निमित्ताने दिलं. मला एक नेहमी असं वाटतं की कृष्ण, आपण म्हणतो जनार्दन आहे, सगळं त्याला माहिती आहे, तो नारायण आहे, पण कृष्णाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे युद्धाच्या बाबतीत कृष्णाच्या मनात घडलेले काही भावनात्मक प्रसंग असतील ना की त्याला पण काहीतरी कुठेतरी तोही इमोशनल झाला असेल. हा, इमोशनल म्हणण्यापेक्षा ना आव्हानात्मक मी म्हणते. कारण कृष्णाचा जन्म किंवा तो अवतार त्यांनी ज्यासाठी घेतलाय ते आता होण्याची वेळ इतकी जेव्हा समोर येऊन ठेपली आहे ना, तेव्हा भावनावश होण्यासाठी पण वेळ नाहीये. किंवा ती असे लोक जे असतात ज्यांच्या जबाबदारी असते, मी परत एकदा मी ते म्हणेन, ते स्वतःला तसं तेवढी ती संधीच देत नाहीत. पण असं याचा अर्थ नाही की त्यांच्यासाठी कधी काही अवघड नसतं. सगळ्यात जास्त अवघड त्यांच्यासाठीच असतं, कारण ते रडत बसले तर अश्रू पुसणारं कोणी नसणार आहे. पण इतरांचं कोणी खच्ची होत आहे, कोणाचे हातपाय कापतायत, कोणाला रागाने लढायचंच आहे, या सगळ्यांची जबाबदारी त्याला घ्यायची आहे ना. पण त्याला आव्हानं आहेत ना. एक प्रसंग अगदी याच्यात सांगेन की सगळ्यात जास्त असं वाटणं की आव्हान आहेत असे 2-3 आहेत. म्हणजे तर पैकी ते आधी त्याचा उल्लेख करते, मग आपण एकेकाकडे बघू. की अभिमन्यूचा वध हा फार अवघड आहे. आणि त्याचं कारण असं की कृष्णाला माहिती आहे की असं काहीतरी होणार आहे, पण अर्जुनाने तिथे नसणं. कारण पुन्हा तिथे आपण पुन्हा कधीतरी सविस्तर जयद्रथ प्रकाराबद्दल बोलू, कारण खूप मोठा एपिसोड येतो. कृष्णाच्या निमित्ताने ते सगळं सांगता येणार नाही, पण तिथे एकदा कृष्णाने अर्जुनाचे प्राणच वाचवलेत पुन्हा एकदा. आणि मग त्या चक्रव्यूह आणि या सगळ्यामध्ये अभिमन्यू तिथे जाणार याची जाणीव आहे कृष्णाला. आता आपला भाचा ज्याने आपल्या बहिणीच्या गर्भात असताना आपल्याकडनं हे ज्ञान घेतलंय, जो लहानाचा मोठा आपल्याकडे झाला. कारण हे जेव्हा वनवासात होते
तेव्हा त्यांच्या इतर पत्नी किंवा त्यांची जी मुलं हो. होती पांडवांची हो. ती आपापल्या आजोळी होती. आणि अभिमन्यू तर कृष्णाबरोबरच होता. म्हणजे ज्याला आपण लहानाचं मोठं केलंय त्या एका आपल्या छोट्या कुमारवयीन भाच्याला हो. मरू देणं काळाची गरज म्हणून. परत एकदा युद्ध फार अवघड असतं ते म्हणतो याच्यासाठी की का ते सगळे नातेवाईक असतात असं नाही, पण सैन्यामध्ये पण असताना किती बॉन्डिंग असतं इतकं एकत्र राहून. तर आपला साथीदार आपल्याला माहितीये की तो अशा ठिकाणी जाणार आहे आक्रमणाला की कदाचित तो तिथनं परत येणार नाही, अशी पण काही काही परिस्थिती असते. तेव्हा त्याच्या जो वरचा माणूस असतो, अधिकारी असतो, तो तरी त्याला तिथे पाठवतो. तेव्हा त्याची ती जबाबदारी स्वतःची आणि त्याची दोन्ही आहे की असं काही झालं तर पर्याय नाहीये, त्याचा दोष पण लागणार, पण बाकीच्यांचे प्राण वाचवण्यासाठी ते करायला पाहिजे. हे किती मोठं आव्हान आहे. बाकी सगळे तर वयाने तरी मोठे होते. अभिमन्यूची trained पत्नी होते. गर्भवती आहे, त्याचा सगळा प्रपंच अर्धवट आहे, पण तेव्हा त्याच्याकडे आपला भाचा किंवा त्याचं वय न बघता आपल्या सैन्यातला एक वीर आणि फक्त योद्धा म्हणून त्याला ट्रीट करणं तशा पद्धतीने त्याची जबाबदारी घेणं किती आव्हानात्मक आहे कृष्णासाठी. बापरे, कठीण आहे. मग युद्ध न लढता रणधुरंधर हे त्याला म्हणणं कितपत योग्य आहे? हा, कारण हीच मी म्हणते की धुरा सांभाळणं. कारण मुळातच कर्णाचा वध होणं हे अर्जुनाच्या हाती लिहिलेलं आहे. कारण बाकी कोणी किती चांगले धनुर्धर असतील तरी कसं आहे की कर्णाला जर का हरवायचं असेल तर अर्जुनच लागणार आहे. आणि मुळातच ना द्रोण, कर्ण ह्या सगळ्यांना वध त्यांचा मी करीन अशी त्यांचा वध करायची प्रतिज्ञाही अर्जुनाने घेतली आहे. आणि त्यांच्या तोडीस तोड तो एकटाच आहे पांडवांकडे. त्यामुळे हे सगळे पडायच्या आज जर का अर्जुनाला काही झालं तर युद्धाचं काही खरं नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीची सगळी धुरा तो घेत राहतो की कुणाच्या तरी प्राणांवर जेव्हा असतं ना तेव्हा असा निर्णय घेणं फार अवघड असतं उज्ज्वला. ती तो घेत राहतो प्रत्येक वेळेला जबाबदारी पण. आणि तसं की घटोत्कचाच्या बाबतीत तसंच झालंय की कर्णाकडे एक अमोघ शक्ती जी इंद्रानेच दिलीये आणि कर्णाने ती शक्ती अर्जुनासाठीच ठेवली आहे हे सगळ्यांना माहितीये. अर्जुनाला अशा पद्धतीने प्रोटेक्ट करतो कृष्ण हे सगळ्यांना माहितीये ही स्टोरी. की इतकं घडतं की एका प्रसंगी दुर्योधनालाच सांगायची वेळ येते कर्णाला की अरे तू ती शक्ती ठेवली असती आता घटोत्कचाला तू वापर, नाही तर आपण सगळे आत्ताच संपू, अर्जुनाचं आपण नंतर बघू, म्हणजे आत्ता जिवंत राहिलो तर नंतर लढू ह्या पद्धतीने. आणि नाईलाजाने कर्णाला ती घटोत्कचावर सोडावी लागते आणि घटोत्कचाचा मृत्यू होतो. पुन्हा एकदा जसं अभिमन्यूचं नातं आहे तेच आहे, भीमाचा मुलगा आहे घटोत्कच. ते झाल्यानंतर कृष्णाचे उद्गार आहेत, हर्षोद्गार आहेत. लोकांना वाटेल की हे रूढ आहे किंवा क्रूर आहे, पण ते तसं नाहीये. कारण घटोत्कच काही काळ अजून जिवंत राहिला असता तरी ही मंडळी मेलीच नसती. कारण तो वयाने लहान आहे, तो राक्षस आहे, तो सिद्धी संपन्न क्षत्रिय वीर नाही यांच्यासारखा. त्याचा एक पॅरेंट देव नाही, त्याच्याकडे अर्जुनासारखं तपाचं सामर्थ्य नाही. द्रोण असेल किंवा कर्ण असतील ही स्वतः पण एका वेगळ्या पद्धतीने जन्म घेतलेली माणसं आहेत, त्यांचं ट्रेनिंग वेगळं आहे, त्यांचे गुरु परशुराम आहेत. अशांना काही घटोत्कच नाही मारू शकत. पण घटोत्कचाच्या मृत्यूनंतर जरी दुःख झालेलं असलं तरी आता अर्जुन वाचलाय आणि ती कर्णाकडे शक्ती शिल्लक नाही याचा आनंद कृष्णाला झालाय आणि तो ते व्यक्त करतो. कारण त्याच्या डोक्यात तेव्हा फक्त युद्ध आहे आणि धर्म तशा पद्धतीने स्थापन करणं आहे. याच्यावर खूप प्रश्न नेहमी उठतात की पांडवांनी तरी धर्म सांभाळलाय का, विद्वानांनी पण असं सगळं लिहिलंय. या सगळ्याच्या उत्तरासाठी सगळ्यांना ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी सभा पर्वातलं प्रसंग वाचायचा, द्रौपदीच्या अपमानाचा, मग सगळी उत्तरं मिळतात की हे का करावं लागलं. आणि ते एकमेव कारण नाहीये, पण ते प्रयोजन असल्यासारखं झालं. निमित्त मात्र जरी ते झालेलं असलं तरी ज्यांनी असं केलं त्यांच्या बाबतीमध्ये किती धर्म पाळायचा बाकीच्यांनी. आणि मुळात युद्धामध्ये नियम त्यांनी पण तोडले. सुरुवात कौरवांपासून पण झालेली आहे. अभिमन्यूला जेव्हा 7-7 जणांनी मारलं तेव्हा काय झालं होतं, म्हणजे तो प्रश्न कृष्णच विचारतो ना नंतर कर्णाला की तेव्हा कुठे गेला होता राधासुत तुझा धर्म. पण हे किती अवघड आहे असं सगळं जुळवून आणणं. अजून आव्हानात्मक प्रसंग तर मगाचा जो प्रश्न होता तो आहे, तर उत्तरेच्या गर्भावर जेव्हा अस्त्र जातं ते सगळं सांभाळलंय कोणी. आणि व्यासांनीच जेव्हा अश्वत्थामाला सांगितलंय की संपूर्ण सृष्टीचा नाश होण्यापेक्षा आता तू ते गर्भावर उच्चारलंच आहेस तर तू ते सोड बाबा, तिथे उत्तरेच्या गर्भावरती सोड. हे जेव्हा व्यास सांगतात तेव्हा त्यांना माहितीये की त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी घेणारा
त्या काळाची धुरा सांभाळणारा एक धुरंधर अर्जुनाच्या बरोबर आहे पांडवांकडे. म्हणूनच ते व्यासांनी तसं सांगितलंय की त्यांना माहिती की हे जरी इथे सोडलं तरी ते पुन्हा निष्फळ करून जिवंत करण्याचं सामर्थ्य कृष्णाकडे आहे. त्यामुळे धुरंधरच म्हटलं पाहिजे. अजून एक छान प्रसंग सांगते. बारीक तपशील असतात हे जनरली बोलले जातात, मोठ्या मोठ्या प्रसंगांबद्दल बोललं जातं की तुम्ही म्हणता ना की धुरा सांभाळणं, तर आपल्या नातेवाईकांची, सैन्याची, प्राण्यांची सुद्धा काळजी घेतलीये कृष्णाने. की जेव्हा अर्जुनाचे घोडे दमलेत लढून लढून, खूप खूप जेव्हा असं एक घनघोर युद्ध सुरू आहे, वेन दे आर एक्झॉस्टेड, तेव्हा कृष्ण सांगतो अर्जुनाला की तू काही काळ थांब, तू लढत राहा पण तू घोड्यांना वापरू नकोस, त्यांना थोडी विश्रांती दे तुझ्या घोड्यांना, नाहीतर ते एक्झॉशननी त्यांचा मृत्यू होईल. असं नाही चालत युद्धामध्ये, त्यांची पण काळजी आपण घेतली पाहिजे. समोरच्यानी वार केला आणि ते मेले तर वेगळी गोष्ट आहे, पण आपल्याला भान पाहिजे आपल्या वाहनाचं, आपल्या अश्वाचं. तर तो सांगतो की तू रथातनं उतर, त्यांना थोडा चारा खाऊ देत, त्यांना पाणी पिऊ देत. तर अर्जुनाकडे पण ती शक्ती असते की तो लगेच कृष्णाचं, पण सल्ला कृष्णाचाच आहे ना, त्यांनी कृष्णाने काळजी त्याच्या घोड्यांची सुद्धा घेतलेली आहे की तो म्हणतो की मी खाली उतरतो आणि मग तो जमिनीवरनं काही काळ युद्ध करत राहतो जोपर्यंत त्याचे घोडे खाऊन पिऊन घेत नाहीत, पुन्हा हुशारी त्यांच्यामध्ये येत नाही तोपर्यंत. मग त्याच्यानंतर वर्णन येतं की असं अद्भुत प्रकार बघून अर्जुनावर कृष्णावर सिद्ध चारणवरनं पुष्पवृष्टी करतात. म्हणजे त्यांचं खूप कौतुक केलं जातं या विचाराचं. आता किती ह्याला अजून धुरा सांभाळला नाही तर काय म्हणतात. फारच सुंदर. म्हणजे त्या शब्दाचं अगदी अप्रोप्रिएट एक्सप्लेनेशन हे आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये मिळालं. सो कृष्णाच्या आयुष्याबद्दल किंवा कृष्णाबद्दल ह्या आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड डॉक्टर गौरी मोघे यांच्या बरोबर घेणार आहोत आणि साधारण 5-6 प्रश्नांमध्ये आपण त्यांच्याकडनं जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करू युद्ध आणि कृष्ण याबद्दल. तर मला हे सांगा की कृष्णाने आपल्या सारथ्याशी अशी कुठली खूण ठरवली होती की ते संकेत मिळाल्याबरोबर सारथीने तो रथ युद्धभूमीमध्ये आणायचा? कृष्णाने सांगून ठेवलं होतं की त्याचा शंख जेव्हा ऋषभ स्वरात, म्हणजे रे सारे गम मधला जो रे स्वर आहे त्यातच जेव्हा तो वाजवेल तर त्या ऋषभ स्वरातली खूण ओळखायची आणि रथ घेऊन यायचा. ही खूण होती. आणि कृष्णाने भीमाचे प्राण पण एका अस्त्रापासून वाचवले होते, तर ते कुठलं अस्त्र? नारायणास्त्र. अच्छा. मायावी कृष्ण म्हटल्याच जातं. तर त्यांनी आपल्या मायेनी जयद्रथ वधाच्या आधी ग्रहण घडवून आणले असं काहीतरी आहे का? महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचा विचार केला तर एका शब्दात उत्तर नाही असं, पण यावर सविस्तर पुन्हा बोलू. इज इट? कृष्णा व्यतिरिक्त कृष्णाचा कुठला नातेवाईक ह्या धर्मयुद्धात सामील झाला? म्हणजे जरी यादवांचं कुठलंही सैन्य नसलं तरी सात्यकी नावाचा जो यादव वंशीय होता आणि शिष्य होता अर्जुनाचा, तो ज्याला युयुधान असंही नाव आहे, तर तो कृष्णाचा नातेवाईक हा अर्जुनांच्या बाजूनी म्हणजे पांडवांच्या बाजूनीच लढला. आणि कृष्णासाठी सगळ्यात महत्वाचा पांडव कुठला? अर्थात अर्जुन. कारण त्यांनी सांगितलं की शरीरार्धम मम अर्जुन, हा की माझं अर्ध शरीर अर्जुन असल्यासारखं आहे, त्यामुळे माझे प्राण अर्जुनात आहेत. तर खूप खूप धन्यवाद. आणि मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं पुन्हा एकदा की डॉक्टर गौरी मोघे यांचे महाभारतावर 2 मॉड्यूल्स आहेत आपल्या ह्याच्यावर, तर ते सुद्धा तुम्ही बघा. जर एवढ्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमामध्ये एवढी इन्फॉर्मेशन मिळते तर ते 10 एपिसोड्स आहेत, त्याच्यात नक्कीच खूप खूप जास्ती माहिती आहे. आणि ते पण आपण सबस्क्राईब करू शकता, लर्निंग पेजवर आपल्या आहे. तर असेच आपण पुढे चांगले चांगले विषय घेऊयात आणि छान या सगळ्या अभ्यासाला पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुमचं. खूप धन्यवाद. लवकर भेटूया बोलवल्याबद्दल आणि अशा विषयांवरती अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येतं, महाभारताला पोहोचवता येतं, यासाठी तुम्हा सगळ्यांचे आणि आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचे खूप खूप धन्यवाद.